किल्ले पुरंदरच्या चारी बाजूचे बुलंद बुरुज आपले तोफाचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिय विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार सईबाई साहेब प्रस्तुत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या राऊळातील देव आपोआप सोयरात पडले होते. पुरंदरच्या सदर महाला बैठकीवर बसून जिजाबाई खलितांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील असामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठीने वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजीबाबांच्या तोंडात साखर मूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचवण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक, लय लहान मूठ आहे तुमची. त्यांच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, मोरये, परातच वस्तू तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खलितांच्या लाल फासबंदाच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाचा जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगीरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरे आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंताच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगरूळ, चौक चौहाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्टीतील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरकर उभा होता. त्यांच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे. पुत्ररत्न प्राप्त झाले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महालाबाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एक मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्यांच्या घोड्यावरची मावळी जिनाची खून चांगली पडताच त्या टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने त्या क्षणात स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लय नामी खबर हाय नाईक. दण्यासनी बाळकिसन झालं. पुरंदावरनं मासाहेबांची थैली घेऊन आलो ह. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्यांचं बाळकिसन? कव्वा? भले रे माझ्या बादरा. म्हणत बहिर्जींनी मान मोडून जिन्यावरून खाली लटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्यांचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारा देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा मावळा वळवला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडे येऊन राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनी झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेल्या घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कपाळासारख्या केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरांवर मान बुलंद बैठक जमवून बसले होते.
घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखून धरले होते. कपाळीचे 2 तलाचे आडवे शिवगण, छातीकडे धारदार नाकाचा तरतरी शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यातील 2 सूर्य वागवणारे लांबट डोळे, उभट शंखासारखे रंग, सतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदोडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावन माळ असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापाखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक. सीताप पाठमोरे वळाया. कोण वजह? काही आफत? राजांच्या उजव्या भुवईचे वर चढत कमानी बाग धरला. नाही धनी, ह्यो इस्वास पुरंदरवरून माँसाहेबांची थैली घेऊन आला. लय खुशीची खबर हाय. थोरल्या राणीसाहेबांसनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आकसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कपड्यांवरून फिरली. दुसऱ्या क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडाउतार झाले. शांत पावलांनी विश्वाजवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या हाताच्या डाव्या हातीचे सोंडकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हिरोलीची दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाश लोट क्षणात मुलूकभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ते ऐकताना न राहून एका मावळ्याने नरडीची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो, हर हर महादेव असे घोडदळ ती किलकारी पुन्हा पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठली. राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीचे शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली.